मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली या कर्मवीर आणि धर्मवीर अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आणि बाजूबाजूला ही लढत प्रेक्षणीय लढत पाहत आहे मैदानाच्या आतमध्ये पा गाडीचा आरसा पहा त्या स्कूटीचा ना आरसा खाली करा आपण शायद ग्रे कलरची शायद बघा ब्लॅक आहे का त्या स्कूटीचा आरसा खाली करा धन्यवाद धन्यवाद जाऊया मैदानाच्या आतमध्ये गेम स्टार्ट गोलंदाज पाहतोय गोलंदाजी मार्क वरती पहिलाच गोलंदाज सज्ज झाला नेवली गाव शिवाजी जाधव आणि त्यानंतर मात्र पहिला चेंडू चॉबुक शॉट मारण्याचा प्रयत्न तेवढा चतुर गोलंदाज पाहतो आपण शिवाजी या गोलंदाजाला पहिला चेंडू मात्र डॉट बाजूबाजूची ही लढत पाहतोय आपण एका साईडला नेवाली पाडा पाहतोय आणि त्यांच्या समेत नेवाली पाहतोय आणि ही बाजूबाजू लढत नेवाली पाडा बॅटिंग करत असताना गोलंदाजी करत असताना पाहतोय नेवाली काय गोलंदाजी मात्र काय अचूक टप्प्याची अचूक गोलंदाजी दोन चेंडू मात्र लागोपाठचे डॉट फेकला शिवाजी या गोलंदाजाने दमदार गोलंदाजी पाहतोय आपण आणि बाजूबाजूने खेळत असताना दोन्ही संघाला मात्र दोन्ही संघाचे डावपेच मात्र चांगली माहिती असतील आणि मात्र ही चांगली मॅच होईल मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे आणि कोणी संघाला मात्र बाई मात्र मिळाली आहे डायरेक्ट तिसऱ्या फेरीत मात्र दाखल झालाय पुन्हा एकदा सज्ज झालाय हो पुन्हा एकदा काय गोलंदाजी गेंद मारना चाहते थे वासी में और गेंद गई है काशी में जखम मांडीला इलाज शेंडीला डॉट चेंडूची सांगता तीन चेंडू मात्र डॉट फेकल्या चांगली गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा तयार झालाय फलंदाज हो चांगला चेंडू यॉर्करचा वापर स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवलाय आणि यावेळेस मात्र डायरेक्ट हिट सुद्धा केलाय ना फलंदाज सेफ असेल पहा विचार केला ना मी तर म्हणेन रिक्स धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली आहे आणि या धावीची मी तर म्हणेन निवाली पाडा संघाला गरज होती पहा मात्र नॉन स्ट्राईकला फलंदाज होता मात्र गणेश या फलंदाजाला स्ट्राईक लढण्याचं काम केलंय मागच्या सामन्यामध्ये विचार केला चांगली फलंदाजी केली होती त्याच्या मात्र समेत मात्र सोमनाथने थोडासा पुन्हा एकदा सज्ज झालाय हो चाबूक शॉट पाहतोय क्षेत्ररक्षण नाहीये क्षेत्ररक्षण दूरवर नाही येईल मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल वन बॉन्स सीमा पार आल्या ठोकलाय गणेशने चौकार पा गणेश मात्र विचार केला ना एक चांगला फलंदाज मागच्या मॅचचा विचार केला चांगली फलंदाजी केली होती तोच फलंदाज जसा स्ट्राईकला आला तसा मात्र या गोलंदाजावरती प्रत्ययाला चढवला जातोय चौकार आलाय चौकारच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय नेवाली पाडा संघ जाऊन पोहोचलाय 5 या आकड्यावरती लास्ट चेंडू शेवटचा चेंडू हो पुढे येऊन खेळलाय त्यानंतर मात्र ऐवाझेल आणि ऐवाझेल मात्र सोडली या ठिकाणी एखादा बेर सोडलाय पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 11 आकड्यावरती चला स्पीडअप करा टीम मीटिंग नकोया जास्तीत जास्त मात्र आयोजकांचा वेळ वाचवा आपण आणि त्यानंतर थोडासा फास्ट केला आपण आणि संध्याकाळी मात्र सर्वांना लोलायचं आहे आणि कुणी जास्त रन केल्या कुणी कॅच सोडली त्याची मात्र चांगली चर्चाच मात्र होईल आणि त्याचा चांगला मात्र पूर्णपणे जसे पोलीस इन्क्वायरी करतात ना तसं मात्र इन्क्वायरी होईल त्याची गोलंदाज पाहतोय गोलंदाजी मार्कवरती किशोर पाटील सज्ज झालाय दुसऱ्या क्रमांकामध्ये पण शिवाजीचा कौतुक करावं लागेल पहिल्या सुरुवातीला मात्र 3 चेंडू मात्र लागोपाठचे डॉट फेकले होते त्यानंतर मात्र 3 चेंडू मध्ये धावा खर्च केला तब्बल 11 गोलंदाज सज्ज झालाय पुन्हा एकदा किशोर पाटीलला पाहतो आपण स्ट्राईक एंडला अजूनही ज्याने मात्र 3 चेंडू डॉट फेकले चौथ्या चेंडूमध्ये सिंगल आली आहे चांगली गोलंदाजी करत असताना त्यानंतर मात्र पुन्हा एकदा सज्ज झालाय स्ट्राईक एंडला हो रोहिदासच्या माध्यमातून पुन्हा एकदा बॉडी पासून सातत्याने मात्र विचार केला ना थोडासा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न असतो हो पुन्हा एकदा पहा पुन्हा एकदा काही
थोडीशी मी तर म्हणे रोहिदासने मात्र थोडीशी चुकी केली आहे. त्यानंतर मात्र लेग बायच्या स्वरूपात सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 12 या आकड्यावरती आणि पुन्हा एकदा सिंगलच्या माध्यमातून स्ट्राईक रोटेट केली आहे आणि स्ट्राईकला आणण्याचं काम केलंय फलंदाज गणेश या फलंदाजाला. गणेशचा विचार केला ना 2 चेंडू केलाय, 2 चेंडूमध्ये तब्बल 10 धावेचं योगदान दिलाय. तोच फलंदाज पुन्हा एकदा स्ट्राईक येणला. हो हो पुन्हा एकदा हो हवाई सफर आणि हा चेंडू जाईल सीमा पार. ठोकलाय लागोपाठचा हा दुसरा षटकार. गणेश ऑन द फायर. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटीला कुयलू लावून आलाय फलंदाज. मात्र चांगल्याच उपटी घालतोय मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडूमध्ये 2 धमाके आणि त्यानंतर मात्र हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती पाहतोय. षटकार हॅट्रिक मारेल का हा गणेश. मात्र मैदानाच्या आतमध्ये काय फलंदाजी करतोय. 3 चेंडूमध्ये तब्बल 16 धावा कुठून काढल्यात. पुन्हा एकदा तयार हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती पाहतोय. एक खंबा दिला जाईल. 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले तर मात्र हा चेंडू चांगला आहे. जसा टप्पा पडला ना थोडासा बाहेरच्या दिशेने वलन घेतलाय चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट चेंडूची सांगता चांगला चेंडू कमबॅक करत असताना पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा सज्ज झालाय. फुल टॉस चेंडू झेल उडाली आहे. ताकद मात्र थोडीशी कमी मिळाली आहे. मिस टाइम फटका होता त्या ठिकाणी. मात्र पुन्हा एकदा सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय बिनबाद नेवालीपाडा संघ 19 या आकड्यावरती. जाऊन पोहोचल्या. कमबॅक करत असताना या गोलंदाजामध्ये धावा खर्च केले अद्याप 8. अजूनही मात्र विचार केला शेवटचा चेंडू शिल्लक असेल. चाबूक शॉट पाहत आहे. चपराक शॉट. शतरक्षण आहे. चेंडू मागे धावेल मात्र चेंडूची शर्यत आणि शतरक्षणाची शर्यत. मात्र काय फटका. चाबूक शॉट पाहिला आपण. शेवटच्या चेंडूवरती मात्र चौकार. 2 षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 23 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा विचार केला मात्र 11 धावा खर्च केल्या. त्यानंतर मात्र या गोलंदाजाने 12 धावा खर्च केल्या. टोटल पहिली आपण 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. आता मात्र शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील. 6 चेंडूमध्ये मात्र किती धावा जमा करेल नेवालीपाडा संघ. सलामीवर मात्र अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ड्रिक्सवाली मैदानाच्या आतमध्ये गेली. पण विचार केला ना 2 षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. टोटल पाहिली आपण नेवालीपाडा संघ जाऊन पोहोचलाय 23 या आकड्यावरती बिनबाद आणि सलामी जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये. तिसरा गोलंदाज पाहतोय गोलंदाजी मार्कवरती सुनील वायलेला पाहतोय. कमबॅक करावा लागेल. पहिल्या चेंडूमध्ये पहिल्या षटकामध्ये तब्बल 11 धावा. त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 12 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा सज्ज झालाय सुनील वायले हा गोलंदाज. स्ट्राईक गेला फलंदाज पाहतोय बाहुबली. खूप मोठा फलंदाज पाहतोय ज्याच्या बॅट मध्ये आपण चांगली फटकेबाजी पाहिली आहे. टोटल पाहिले 2 षटकार पाहिले 2 चौकार पाहिलेत. मात्र तब्बल 21 जमिनीवरती खेळतोय फलंदाज गणेश जाधव ऑन द फायर. मैदानाच्या आतमध्ये पुष्पाचा रोल निभवत असताना मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सज्ज झालाय सुनील वायलेला पाहतो आपण. हो हो चाबूक शॉट मारण्याचा प्रयत्न. या ठिकाणी मात्र चांगला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. पहा काय गरज होती का मी तर म्हणेन. आणि तोपर्यंत मात्र 2 धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्यात. पुन्हा एकदा चुकी करतो. पुन्हा एकदा 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 25 या आकड्यावरती. टोटल पहिली 25 धावा लागल्या गेल्या त्या स्कोर कार्ड वरती. हो हो फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस वरती पण फुल टॉस उचल केलाय. जाईल चेंडू वीट भट्टीवरती गेला. विटा थापाला. कार्यक्रम फिट. टोटल पहिली 31 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. गणेश आजचा विचार केला ना गणेशने मात्र सुट्टी मारली आहे आणि त्यानंतर मात्र सुट्टीचा पूर्णपणे फायदा घेतलाय. काय फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. चला चेंडू मैदानाच्या आतमध्ये एंटर करा लगेचच. पा काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. आक्रमक रूप धारण केलाय. पुष्पा मात्र याच्या अंगामध्ये गुंतलाय फलंदाजाच्या. काय फलंदाजी. जसा पुष्पा चंदनाची लाकडं तोडतोय ना तसा मैदानाच्या आतमध्ये चेंडू फोडतोय मैदानाच्या आतमध्ये. काय फटकेबाजी. चांगली फटकेबाजी पाहतोय. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो हो पुन्हा एकदा त्या दिशेमध्ये काय पहा गलीमधून चेंडू फरार.
वाघूर मांडली वरच्या आलीला आणि ससा गेला खालच्या आलीला. चेंडू मात्र फरार, चौकार. या चौकाराच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 35 या आकड्यावरती. थोडासा महागडा ठरला हा गोलंदाज. पाहतो गोलंदाजी मार्कवरती सुनील वायले. विचार केला 3 चेंडू. चला मॅच बॉल आलाय मात्र वेगळा आहे का? दुसरा आहे बॉल. पहा तो चेंडू मात्र वीट भट्टीवर आहे. तो आता सध्या गरम झालाय, त्याला गार व्हायला गेला चेंडू आणि त्या भट्टीवरती पेटली भट्टी कोण चढेल हा प्रश्न पडला असेल. चला पुन्हा एकदा सज्ज. हो चांगला चेंडू, चांगला चेंडू. जसा चेंडू टप्पा पडला ना तसा उचली घेतो चेंडू. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातो चेंडू. डॉट चेंडूची सांगता अद्याप मात्र 4 चेंडू फेकले. 4 चेंडूमध्ये तब्बल 12 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने. अजूनही मात्र 2 चेंडू शिल्लक असतील. गणेश पुन्हा एकदा तयार झालाय. गणेशच्या माध्यमातून चांगली फटकेबाजी पाहिली आपण. पुन्हा एकदा हो बॅटची कडा नाही यावेळेस. हो चांगला क्षेत्ररक्षण पाहिलाय. तोपर्यंत मात्र सिंगल धाव कंप्लीट. 5 क्षेत्ररक्षण मात्र अप्रतिम राहिलाय. स्वतः संघनायक प्रभाकर भोईरच्या माध्यमातून स्वतः संघनायक सुद्धा आहेत. आणि पहा जेवढा मात्र मगाशी पाहिला आपण सागर भंडारी उसाटणे आपण व्यासपीठावरती या स्पर्धेच्या वतीने आपला सरसे स्वागत. शेवटचा चेंडू शिल्लक, शेवटचा चेंडू शिल्लक. पाहतोय पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो चपराक शॉट पाहतोय आपण. एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. क्षेत्ररक्षण आलाय त्या ठिकाणी. थोडासा बेडूक साब्या फिल्डिंग पाहिली आपण. तोपर्यंत मात्र 2 धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेच्या मदतीने पाहतोय या पहिल्या सत्राचा वाजवी खेळ संपला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये पाहतोय नेवाली पाडा संघाने टोटल धावची संख्या धमाक केली आहे. 37 धावा जमा केल्यात. 38 धावेचं लक्ष ठेवलंय. म्हणजे मी तर म्हणेन चांगली धावसंख्या मात्र जमा केली आहे. 38 झाल्यात. पहा टोटल 15 या षटकामध्ये तब्बल 15 धावा खर्च केल्यात. 15 धावेच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 38 या आकड्यावरती. आणि 39 धावेचं टार्गेट सेट केलाय. पहा 18 चेंडूमध्ये 39 धावेचं पाठलाग करावं लागेल नेवाली गाव या संघाला. आणि समोर समोर पाहता हे दोन्ही संघ बाजूबाजूला असणारी मत बाजूबाजूला गाव पाहतात. आणि दोन्ही एकच गाव आहे आणि एकच ग्रामपंचायत पाहत आहे. म्हणजे गावागावामध्ये ही लढत. आणि गावागावामध्ये लढत म्हणजे हे दोन्ही टीमींना मात्र एकमेकाचे डावपेच हे नक्कीच पक्के माहिती असेल. त्यानंतर मात्र जाऊया पुढच्या सत्रामध्ये आपण. चला मात्र नाणेफेकी केली वाटतं ना. असेल आपण लगेचच नाणेफेकीसाठी या. याचं दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना नेवाळी गाव विपक्ष नेवाली पाडा. अगदी एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये लढताना पाहायला मिळतील. खरं तर क्रिकेटचं रणधुंद्व तुम्हाला बुरदुलच्या नगरीमध्ये पाहायला मिळतोय. खरड संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी यायचं. आपला प्रतिस्पर्धी संघ तिसगाव त्याचा संघनायक इथे मात्र आलाय. तर खरड संघाच्या संघनायकाने लगेच यायचं आणि नेवारीपाडा संघाने आपली सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायची. लक्ष असेल अगदी 18 चेंडूमध्ये
गरज आहे आता 39. नेवालीपाडा टीमनं आणि धावा बनवल्यात 38-39 धाव्यांचं लक्ष आहे आणि 39 धाव्याचं लक्ष आहे. चला 39 धाव्यांचं लक्ष राहिलं गेलं. आता नेवाली गावापुढे भगवान आणि द्वारकानाथ ही सलामीची जोडी नेवाली गावकडनं आली आहे आणि गोलंदाजीला गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल नेवालीपाडा टीम कडनं. टॉस साठी इन्व्हाइट करूया खरड आणि तिसगाव दोन्ही संघाचे संगणक आले तर आपण टॉस बॉक्स मध्ये संदीप बेदा टॉस घेऊया. पहिला चेंडू अगदी सुंदर फटका होता लेट कटचा. 2 क्षेत्ररक्षक धावतात. अखेरकार चेंडूला अडवलंही गेलं परंतु 2 धावा इथे मात्र बनतील. तर एकीकडे टॉस तुम्ही पाहाल दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. चला कॅमेरामॅन तिसगाव विपक्ष खरड हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. सामना 3 षटकांचा असेल. टॉस जिंकला खरड संघानं आणि निर्णयाची अपेक्षा असेल. येस डिसिजन पेंडिंग आहे. येस जसा भात जोरानं नारळ ठेवतो तसा. गोलंदाज तयार आहे. इथे अगदी फॉलो थ्रू मध्ये झेलची संधी होती परंतु गोलंदाज पोहोचू शकला नाहीये. भरपूर चांगला प्रयत्न केला गोलंदाज. अगदी तुम्ही पाहाल तर किशोर होते. पहिला चेंडू 2, दुसरा चेंडू डॉट आणि त्याच्यानंतर सिंगल. म्हणजे भगवानने आतापर्यंत 3 धावेचं योगदान दिलं. सांघिक कोट्यामध्ये 3 चेंडू 3 धावा झाल्यात. अगदी 39 धावेचं समीकरण आहे. 18 मध्ये बनवायच्या आहेत आणि 3 मध्ये 3 आल्यात. येणारे 15 चेंडू आणि आता इथूनही धावा बनवायच्यात म्हणजे 36 धावा. 15 चेंडू 36 समीकरण कॅल्क्युलेशन करावं लागेल. सेकंड सत्रामध्ये बॅटिंग करते नेवाली गाव संघ. अगदी एकाच नाण्याच्या 2 बाजू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतात. बॅटिंग करते नेवाली गाव, गोलंदाजी करते नेवाली पाडा. अगदी राजकीय वर्तुळ जेव्हा मांडलं जातं तेव्हा ग्रामपंचायतच्या या राजकीय वर्तुळामध्ये हे दोन्ही संघ एकामेकाच्या मिळून मिसळून राजकारण करत असतात परंतु क्रिकेटच्या पटलावरती आता मात्र प्रतिस्पर्धी संघ आहेत. खरं तर राजकीय वर्तुळ बाजूला सारून खरं तर या क्रिकेटच्या पटलावरती आज बुर्दुलच्या नगरीमध्ये परत एकदा या दोघांचं प्रतिद्वंद्व पाहायला मिळतंय. एक जिंकणार एक हारणार हे मात्र निश्चित आहे आणि चेंडू चाललाय अगदी फाईन लेग क्षेत्रामध्ये. षटकार ठोकलाय फलंदाज द्वारकानाथ यानं. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने 9 धावा धावफलकावरती. समीकरण आता 30 धावेचं राहिलं. चेंडू तुमच्याकडे आता इथून शिल्लक असतील ते म्हणजे 14 चेंडू 30 धावा. एका षटकाराने समीकरण किती सोपं झाले पहा. मगाशी 15 मध्ये 36 होते आता 14 मध्ये 30. अजून एकदा फटका ही भरपूर चांगला आहे. उंची जास्त लांबी कमी खेळाडू आहे. एका टप्प्यानं इथं 2 3 4 चौकार पाहायला मिळतोय. झेल सुटला गेला त्याच्यानंतर चौकारी राहिलाय. अगदी कमबॅक करण्याची संधी होती आणि तिथे क्षेत्ररक्षक होते. अगदी तुम्ही पाहिलं तर खरड संघ टॉस जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय. पहिला सामना गोलंदाजीच्या जोरावरती जिंकलाय आणि तोच बेनिफिट घेऊन खरं तर आता सेकंड इनिंग मध्ये सेकंड राऊंड मध्ये टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करणार खरड संघ. ऑन साइडला
चुकीची शिक्षा किती मोजावी लागते हे जरूर तुम्हाला या चेंडूवरती पाहायला मिळतं, परंतु अंतिमच्या क्षणामध्ये चेंडू अडवलाय. चांगली फिल्डिंग राहिली तिकडे अगदी फाईन लेगला असणाऱ्या क्षेत्ररक्षकाने आणि आपल्या टीम साठी एक धाव जरूर वाचली. धावफलकावरती आता 16 झालेत. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय. अगदी झेलची जी संधी होती ती गमावली. त्याच्यानंतर इथे तुम्हाला टोटली 6 धावा पाहायला मिळाल्या. त्या झेलच्या नंतर 7 धावा. षटक समाप्त झालंय. संपलं षटक. बारा चेंडू 23 धावेची गरज आहे. सामन्यामध्ये रोमांचकता निर्माण करायची असेल तर गोलंदाजी करणाऱ्या नेवालीपाडा टीमला आता विकेट्स काढावे लागतील. जर तुम्ही सलामीवर जोडी जर का फोडण्यात यश आलं नाही तर तुम्हाला हा सामना खरं तर वाचवता येणार नाहीये. त्यासाठी तुम्हाला डॉट चेंडू इथे फलंदाजावरती प्रेशर राहिला जाईल. फलंदाज लगेच चुकीचा फटका मारेल आणि एक्झॅक्टली तुम्हाला तिथे विकेटची संभावना प्राप्त होईल. अगदी विकेट घेण्याची जी गरज राहिली गेले या मॅच मध्ये, या इनिंग मध्ये आपण पाहतो नेवालीपाडा टीम साठी ज्यानं बॅटिंग पहिल्या सत्रामध्ये अगदी भरपूर चांगली राहिली आहे. दोन्ही सलामी रोहिदास आणि गणेशनं अगदी दमखम दाखवला. 3 षटकामध्ये 38 धावा बनवल्या आणि आता 39 धाव्यांचं लक्ष ठेवल्यानंतर पहिलं षटक, पहिले 3 चेंडू जरूर चांगले राहिले होते गोलंदाज किशोरचे. मात्र अंतिमचे 3 चेंडू थोडेसे खराब. त्याच्यावरती फिल्डिंग डिपार्टमेंटने साथ न देणं ही थोडेशा काही चुकीच्या बाजू राहिल्या नेवालीपाडा टीम साठी. परंतु आता गोलंदाज गणेश जाधव आलेत. दुसरं षटक मिसटायमिंग आहे. आता झेल मिळेल का? यस, इट्स माय कॅच. आणि हे सांगितलं या खेळाडूंना आणि शॉट मिड विकेटला चांगला झेल टिपलाय. फलंदाज द्वारकानाथला इथे परतावा लागेल. अगदी 6 धावेवरती असताना त्याचा झेल सुटला होता. त्याच्यानंतर 7 धावा जरूर बनवल्या परंतु फार काल टिकता आलं नाही या फलंदाजाला आणि अखेरकार त्याची विकेट. पहिला विकेट तुम्हाला पाहायला मिळतो नेवाली गाव संघाचा. सलामीवर द्वारकानाथ तंबूच्या आश्रयाला व्यक्तिगत 13 धाव्यांचं योगदान दिल्यानंतर. या 13 धाव्यांचं योगदान खरं तर या द्वारकानाथ सलामीराने दिला. आपल्या टीम साठी उपयुक्त खेळी राहिले. नवीन फलंदाज आता शिवाजी जाधव. शिवाजी जाधव पहिला चेंडू अपील आणि अपिलीमध्ये विश्वास भरपूर होता. बॅटची टॉपेज लागली गेली. बॅक टू बॅक 2 हादरे देतोय गोलंदाज गणेश जाधव आणि हे चांगलं कमबॅक असेल मी म्हणेल नेवालीपाडा टीम साठी. धावा फलकावरती लागल्या गेल्या तर 16. 10 चेंडू 23 ची गरज आहे. सामना आता भरपूर रंगात आलाय. 10 मध्ये 23 ची गरज. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. अगदी ड्राईव्ह भरपूर चांगला राहिला गेलाय. सीमा रेषेलगत तिथे मात्र 4 ते 5 पावलं आतमध्ये चेंडूला रोखलं गेलं आणि धावा या चेंडूवरती 2 पाहिल्या. 2च्या मदतीनं किशोरनं आपलं खातं उघडलं गेलं. सांघिक कोठ्यामध्ये धावा 18 होताना पाहायला मिळतात. अगदी विकेट अटॅकची जी नामुष्की होती ती मात्र थांबवली गेली. चांगली गोलंदाजी गणेश जाधव ज्यानं पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग चांगली राहिली. 35 धाव्याचं योगदान. लेट कॅच अगदी नजाकत पाहायला मिळाली आणि लजीज चौकार तुम्हाला पाहायला मिळेल या चेंडूवरती. भरपूर चांगला ड्राईव्ह होता. अगदी वेट अँड वॉच केला. चेंडू आपल्यापर्यंत येऊन दिला. त्याच्यानंतर त्याला कट केला. चेंडू सरळ थर्ड मॅनला तुम्हाला पाहायला मिळाला.
4 धावांकरिता धावफलकावरती 22 आणि येणारे चेंडू शिल्लक आहेत इथून मात्र 8 आणि गरज असेल ती म्हणजे 17 धावांची. 8 चेंडू 17चं समीकरण. थोडासा प्रेशराइज केलंय खरं तर या चौकारानं. 2 विकेट्स घेतले तेव्हा बॅटिंग करणाऱ्या नेवाली गाव टीमला प्रेशराइज. त्याच्यानंतर आता एका चौकारानं नेवालीपाडा टीमच्या डगआउट मध्ये थोडंसं प्रेशर निर्माण झाले. हा सामना इथूनही निसटला जाईल का? होणारे 8 चेंडू 17ची गरज. या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी अजूनही करावी लागेल. फलंदाजाकडे एक षटकार ठोकला की त्याची वाहवा सातत्याने होते. पण ॲज अ गोलंदाज म्हणून तुम्हाला 6 चेंडू जेव्हा तुम्ही चांगले टाकाल तेव्हाच तुम्हाला वाहवा मिळते आणि एक्झॅक्टली या मॅच मध्ये ते घडलं जातं. फुलटॉस होता, रनआउटची संधी, परंतु नाही होणार कारण का चेंडू हातामध्ये राहिलाच नाही. आणि खरं तर आमचे एमटीसीचे प्रोप्रायटर सागर यांना ही गोष्ट चांगलीच माहिती आहे की ॲज अ गोलंदाज म्हणून किती चांगली कामगिरी करावी लागते. संपूर्ण 6 चेंडू जेव्हा तुम्ही चांगले टाकाल तेव्हाच तुमचं नाव होतं आणि तेव्हाच तुम्हाला शाबासकी मिळते. आता फलंदाज म्हणून तुम्ही एक षटकार ठोका, तुम्हाला मॅच म्हणून मॅन ऑफ द मॅच दिल्ली लगेच जाते. परंतु ॲज अ गोलंदाज तुम्ही 6 चेंडू तुम्हाला चांगले फेकावे लागतात तेव्हाच तुम्हाला मॅन ऑफ द मॅचचा तुम्ही हकदार. 7 चेंडू 16ची गरज. चेंडू डॉट आलाय. 6 चेंडू 16चं समीकरण राहिलंय. गणेश जाधव यांची अप्रतिम गोलंदाजी राहिली. हे षटक अगदी चांगलं राहिलंय. 7 धावा आणि 2 विकेट मिळवल्यात गणेश जाधवने. बॅटिंग करत असताना 35 धावेचं योगदान. अगदी भरपूर चांगली कामगिरी राहिली आहे गणेश जाधवची. षटक क्रमांक 1 शेवटचं राहिलं गेलंय. 6 चेंडू 16चं समीकरण असेल नेवाली गावला खरं तर या सामन्यामध्ये विजय मिळवण्यासाठी. एंडला अगदी तुम्ही पाहाल सलामीवर म्हणजे भगवान आहेत आणि नॉन स्ट्राईक अगदी किशोर पाटील स्ट्रायकर एंडला आहेत आणि नॉन स्ट्राईक एंडला भगवान आणि गोलंदाज सुरेश जाधव. पहिला चेंडू वाईट. अगदी या सामन्यामध्ये खरं तर परत येण्याचा मार्ग या चेंडूवरती जरूर नेवाली गावला उघडून दिला मी म्हणेल या गोलंदाजानं. कारण का समीकरण 6 मध्ये 15च राहिलंय. एक चांगला फटका आला तर अजून मॅच मध्ये कम इन करेल मी म्हणेल बॅटिंग करणारा संघ. परंतु इथे एज लागली त्याच्यानंतर फक्त सिंगल डबलनं मी म्हणेल नेवालीपाडा टीम भरपूर खुश राहील. परंतु एकाच चांगला फटका अगदी पहिल्या 3 मध्ये येणं फार गरजेचं असेल बॅटिंग करणाऱ्या टीम मध्ये. 5 मध्ये 14चं समीकरण. गोलंदाज सुरेश जाधव. मोठा फटका येईल का? ड्राईव्ह भरपूर चांगला आहे, आलाय. इथे एका टप्प्याने चेंडू सीमा पलीकडे चौकार. जो वाईट चेंडू फेकलाय गोलंदाजानं त्यानं खरं तर दरवाजा जरूर उघडलाय या नेवाली गावच्या विजयाच्या उंबरठ्याचा. आणि तिथे मात्र एक चांगला फटका पाहायला मिळतो. फलंदाज भगवान ॲज अ ओपनर म्हणून आलेत आणि आता खरं तर त्यांची सलामीवरची भूमिका चांगली बजावत असताना चौकार ठोकलाय. 4 चेंडू 10चं समीकरण. एक धाव किती महत्वाची असते राजकारणामध्ये. एका मताची किंमत कित्येक जणांना माहिती आहे की एका मताने काय घडलं जातंय. तसे क्रिकेटमध्ये एक धाव ही फार महत्वाची असते आणि ती वाईटची धाव खरं बॅटिंग करणाऱ्या टीमला लाभदायक राहील का? फक्त एकच धाव. अगदी वाईट बॉलला सुद्धा इथे छेडछाड करण्याचा प्रयत्न राहिला यावेळेस. स्ट्रायकर एंडला भगवान. 3 मध्ये आता 9ची गरज आहे. क्लोज एन्काउंटर याही मॅच मध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. अतिशय सामना क्लोज येतो आणि तिथे मात्र बॅटिंग करणारी टीम कधी कधी मागे सटकते कारण का तुम्ही खेळणारा डॉट चेंडू तुम्हाला भरपूर प्रेशर. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट आलाय. अतिशय चांगलं कमबॅक राहिलं या गोलंदाज सुरेश जाधवच्या या षटकामध्ये.
चौकारानंतर जो प्रेशर राहिला होता त्या प्रेशरला रिलीज केलं एका धावेनं स्ट्रायकर एंडला भगवानना आणि त्याच्यानंतर आता स्ट्रायकर एंडला किशोर आलाय आणि मजबूत स्थितीमध्ये आता तुम्हाला पाहायला मिळतोय. 2 चेंडू 9 ची गरज, दोन्ही मोठे फटके आता मारावेच लागतील. स्ट्रायकर एंडला फलंदाज किशोर आहे. जर मोठा फटका इथे आला नाही तर मॅच मध्ये एंड करता येणार नाही. त्यासाठी चौकार तरी असायला हवाच. स्टेप आउट केलाय, ड्राईव्ह ऑन साइड ला लागलाय. अलॉंग द कार्पेट फिल्डिंग खराब आहे. एकाच्या बदल्यात 2 झाल्यात. तिसरीचा प्रयत्न करतात. तिसऱ्या करिता फलंदाज बाद. 1 चेंडू 7 ची गरज. एक खराब चेंडू बॅटिंग करणाऱ्या टीमला पुनरागमन करून देईल, परंतु 1 चेंडू आज चांगला राहिला. षटकार जरी आला तरी गोलंदाजी करणारी नेवालीपाडा संघ अगदी पुढच्या फेरीमध्ये क्वालिफाय करेल. त्यांना विजय मिळेल यात शंका नाहीये. दीपक भोईर आलेत परंतु नॉन स्ट्राईक एंडला. 1 चेंडू गरज आहे ती म्हणजे 7 धाब्याची आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल आता खरं तर सलामीवीर भगवान, ज्याच्या बॅटनं एकच चौकार आलाय. आता तो काय करेल? गोलंदाज चुकीचा चेंडू फेकेल आणि फेकलाय. मॅच मध्ये इन राहण्याची गरज आता खरी होती एका खराब चेंडूची आणि तो मिळालाय. अगदी मी म्हणेल बिना दिवाळीचा बोनस दिलाय या गोलंदाजांना, नेवाली गावच्या या फलंदाजांना. फलंदाज भगवान आणि 1 चेंडू 7 ची गरज. MS धोनी स्टाईलनं इथे सामना संपेल का भगवान? का इथेही एखादा चांगला चेंडू हाताळेल गोलंदाज सुरेश यादव? हाय व्होल्टेजचा सामना तुम्हाला पाहायला मिळतो या 2 संघादरम्यान. एकाच नाण्याचे 2 बाजू असणारे संघ नेवाळी गाव विपक्ष नेवालीपाडा, असा हा रंगतदार सामना. 1 चेंडू 6 ची गरज. चेंडू मिस. डॉट चेंडू आलाय आणि सामना जिंकला नेवालीपाडा संघानं. हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक राहिलाय नेवाली.